अष्टविनायक दर्शन आपलं सुरू झालेलं आहे आणि दरवर्षीप्रमाणे आपला पहिला स्पॉट असतो माळशेज घाट. तर तुम्ही बघू शकता भाऊ जरा. तर हा माळशेज घाट आहे. हा आमचा पहिला स्पॉट असतो. इकडे आम्ही थांबतो. निसर्गरम्य, अतिशय निसर्गरम्य. आणि बघाल फॉग वगैरे, पाणी. इकडे आल्यानंतर तुमचा थकवा वगैरे काही असेल ना सगळं दूर होतं. मूड फ्रेश होतो डायरेक्ट. आणि मूड फ्रेश होऊन जातो. आता इथूनच पुढे आपला अजून एक स्पॉट आहे, महादेवाचं मंदिर आहे तिकडे पण आम्ही दरवर्षी थांबतो. दर्शन केल्याशिवाय पुढे आणि तिथून दर्शन घेऊन मग आमचा अष्टविनायक ऍक्च्युअल मध्ये सुरुवात होते. हा आमचा पहिला स्पॉट आणि लवकर आपण दुसऱ्या स्पॉटवर जाऊ आपला महादेवाचं दर्शन घेण्यासाठी. मस्त धबधबा आहे बघा, निसर्ग बघा. जीवनातून एक वेळा तरी माळशेज घाटला यायला पाहिजे. पावसाळ्यात होते बघा धबधबा. माळशेज घाटात येण्याचा मेन म्हणजे अष्टविनायक जेव्हा आपण करतो आपल्याला दुसरा रूट पण आहे, पण आमचा दरवर्षीचा ठरलेला स्पॉट असतो आणि माळशेज घाट बघितल्याशिवाय पुढे जायला होतच नाही. त्यामुळे येणं आहे इकडे. आणि मान्सून मध्ये पावसाळ्यातच यायचं तर खरी मजा असते. धबधबे वगैरे बघायला मिळतात आणि टुरिस्ट खूप असतात यावेळेस. तर इकडे चहलपहल बघायला मिळते. एक प्रसन्न होतं मन इकडे येऊन. या माणसाचा वेगळाच स्वॅग असतो. एकटा जीव सदाशिव. तर्री स्पेशल. अहो रवी भाऊ, निसर्गाचे फोटो घ्या, गाडीवाल्याचे काय फोटो घेता तुम्ही? फॉग बघा फक्त. वातावरण कसं आहे एकदम. आत्ताचे 11:30 वाजले असताना सुद्धा तरी एवढं मस्त वातावरण इथं बनलेलं आहे. बघू शकता तुम्ही. बघा बस दिसते पुढची. बघा किती माणसं थांबले, निसर्गाचा आनंद घेत आहे. आणि 2 दिवस सुट्ट्या असल्यामुळे इथं थोडी गर्दी पाहायला मिळेल. आणि इकडे जर नवीन कोण येणार असतील बाहेरून तर त्यांनी गाडी एकदम सावकाश चालवा, कारण रस्ते खूपच नागमोडी होण्याचे आणि छोटे आणि रस्ते दिसत नाही इकडे. तर आता आम्ही दरवर्षी येतो त्यामुळे आम्हाला माहिती आहे, पण नवीन कोण असेल तर त्याने जरा आरामात. बघा लाईटी लावून गाड्या चालवायला लागतंय. काय करणार, एवढं धुकं, एवढं मस्त वातावरण बनलंय. एवढं जवळचं झाड नाही दिसत. झूम करून बघायला लागतं. आणि आम्हाला मस्त या वातावरणामध्ये बसवाले आम्हाला ओव्हरटेक करून देत नाहीये. आणि आम्हाला करायचं पण नाही. आम्हाला करायचं नाहीये. बसवाला ओव्हरटेक करून द्यायचं. लेट पण थेट. चला मजा घेऊया. दुर्घटना से देर भली. बघा वळण बघा. एकदम मनमोहक. 0 डिग्री पूर्ण. 360 इथले ना मोठे वाहन. बाबा दिसतंय का नाही? अरे बंद केलं का तू? बंद केलंय तुझं चालू. हो 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 हो. बापरे बाबा. काहीच दिसत नाही. एकदम लाईट लावून चालव. मग लाईट हे का एक्स्ट्रा लाईट. लाईट दिसते बघ ना. गाडी फक्त 10च्या स्पीडने चालते फक्त बस. बघा वाईट पट्ट्यावरती गाडी चालवतोय. हे माळशेज घाट. वेलकम टू माळशेज घाट. हेच कारण दरवर्षी इथून सुरुवात करायची. म्हणून प्रवीण
तर ते ज्यांना सांगत होतो आम्ही नाही कल्याणून या पण काय आले नाही, त्यांना ही मजा घेता नाही आली. अरे एक नंबर मजा आली. पुढची गाडी बघ 50 मीटरला आहे तरी फक्त लाईट दिसते तिची. माशे घाट तिथं माशे घाटचा एक व्हिडिओ टाकतो फक्त बस. आज माहितीचा वेगळं बोलू. आपल्या इकडे माशीचं आहे ना तुकडे तुकडे करून टाकूया, छोटे छोटे 5 माशे माशे तुझा कळत नाही. पाणी आलं तर सांगतो पण ते आहे ना, आला का? काय गार आलंय पाणी आलं. हा घेतला हे बघ, हे बघ. एक नंबर एक नंबर. गाडी का थांबवतोय मध्ये? हे पहा, हे रिस्की आहे, हे असं नाही थांबवलं पाहिजे. ही साईड रिस्की आहे, या साईडला या साईडला थांबवलं पाहिजे. येस, मस्त गरम गरम खरखान चहा जाऊ देऊ. किती मजा आहे. राम और हम भूल जाएंगे सारे. शिवाजी महाराज की जय. जय. 12 वाजले, कोण बोलेल 12 वाजले? असं वाटतं सकाळचे 6 वाजले. हे आता हे आपलं आणि हा हनुमानचं, आपला शंकराचं स्पॉट. मंदिर. पुढे घ्या पुढे घ्या भाऊ, घ्या मोठ्या गाडीच्या पुढे घ्या. निघायला पण म्हणते त्या गाडीच्या पुढं. शंकराचं, हनुमानाचं मंदिर दर्शनासाठी जातोय आम्ही आता. बस बस ठीक आहे थांबा. बजरंग बली की जय, भोलेनाथ की जय. ओहो, क्या बात है यार. हे कोण बसलाय तिथं? कोण बसला बघ ना महेश. आदेश. चालू केलं हा. अशा प्रकारे आमच्या गाडीच्या संरक्षणासाठी आम्ही आदेश सांगळे यांना बसवलेला आहे. बघा आदेश सांगळे बघा किती मस्त बसलेत आमच्या गाडीचे, किती संरक्षण. अशा रागात बघताय आमच्याकडे नुसते. अरे रे 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 पळाला आदेश. बघ रे दादा, बघ इकडे बघ. कोण आहे रवी? आदेश आहे. हा आदेश आहे. अरे बस ना, किती खाऊ घालतोय ते तुला धरून, तो फेकल तो आतमध्ये. अरे धरून फेकल तो आतमध्ये, त्याला खाऊ दे. जागेवरती